नमस्कार, मी अमित कत्रे. तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. मंडळी, बजेट सादर होणं आणि या संदर्भातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी आपण बघणार आहोत. आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज आपला सलग 9वा अर्थसंकल्प लोकसभेमध्ये मांडणार आहेत. त्यांनी याआधी मांडलेल्या अर्थसंकल्पांमध्ये जीएसटी आणि आयकराचे दर कमी केलेत. देशाची अर्थसंकल्पीय तूट मर्यादेमध्येच राखतानाच रोजगार निर्मिती आणि भांडवली गुंतवणुकीसाठी पैसा उभं करण्याचं आव्हान सीतारामन कसं पेलणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान अर्थसंकल्पात या अर्थव्यवस्थेची शाश्वत वाढ आणि शक्यता आहे. याशिवायच आर्थिक शिस्त पाळतानाच अमेरिकेने लादलेल्या टॅरिफमधून भारतीय उद्योगांचं संरक्षण करण्यासाठीचे उपाय योजले जाण्याची तसंच आर्थिक सुधारणांबाबत पुढचं पाऊल टाकलं जाण्याची सुद्धा शक्यता आहे. त्यामुळे आजच्या बजेटमध्ये नेमकं काय काय घडतं किंवा काय काय महत्त्वाच्या गोष्टी समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. निर्मला सीतारामन आज हे बजेट मांडतायत आणि सलग 9वं बजेट अर्थमंत्री निर्मला सीतारामन मांडतायत. कृषी क्षेत्रासाठी कोणत्या तरतुदी होतात याकडे सुद्धा खरं तर सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प मांडतायत आणि आज सलग 9वा हा अर्थसंकल्प त्या मांडतायत. लोकसभेमध्ये हा अर्थसंकल्प मांडला जातो. याआधी त्यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पामध्ये जीएसटी असेल किंवा आयकराचे दर कमी केलेले आहेत. देशाची अर्थसंकल्पीय तूट मर्यादेत राखतानाच रोजगार निर्मिती आणि भांडवली गुंतवणुकीसाठी पैसा उभा करण्याचं सुद्धा मोठं आव्हान खरं तर सीतारामन यांच्या समोर असणार आहे. दरम्यान कोणती 5 महत्त्वाची आव्हानं आपण बघतोय. अर्थव्यवस्थेचा वेग वाढवणं, त्यानंतर महागाईतून दिलासा देणं अतिशय महत्त्वाचं आव्हान अर्थमंत्र्यांसमोर आहे. त्यानंतर रोजगाराच्या संधी वाढवणं सुद्धा महत्त्वाचा मुद्दा यामध्ये असणार आहे. त्यानंतर टॅरिफच्या मुद्द्यावरती जागतिक समन्वय साधणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. तर AI तंत्रज्ञानात प्रगती करणं आणि आघाडी घेणं हे सुद्धा महत्त्वाचा मुद्दा असेल. तर संयुक्त कर भरणा करण्याचा पर्याय असणार आहे का हे सुद्धा बघावं लागेल. संयुक्त कर भरण्यामुळे कर सवलत मिळणार का ही गोष्ट बघणं महत्त्वाचं असेल. दरम्यान कुटुंबाच्या उत्पन्नावरती स्वतंत्र टॅक्स असेल का, तसंच कर सवलत, स्लॅब, अधिभाराच्या मर्यादेत सुद्धा बदल होणार का हे काही महत्त्वाचे प्रश्न आपल्याला समोर येत आहेत. तर आपल्यासोबत बोलण्यासाठी अर्थतज्ञ श्रीकांत लिमये सर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडे जाणार आहोत. श्रीकांत सर, न्यूज 18 मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की आता बजेट सादर होतंय. सर्वसामान्यांसाठी काय, याच प्रश्नाला आपण सुरुवात करूया. सर्वसामान्यांचं म्हणजे सॅलरीमध्ये जे लोक येतात त्यांच्या नेहमीच्या एक अपेक्षा असतात की टॅक्सेशनचं लिमिट किती वाढेल, त्याच्यानंतर स्टँडर्ड डिडक्शन वाढेल का, आणि अजून कुठल्या न्यू स्कीममध्ये आणि ओल्ड स्कीम याच्यामध्ये ओल्ड स्कीममध्ये सगळ्या गोष्टींचं डिडक्शन मिळतं, पण न्यू स्कीममध्ये मात्र कुठल्याही गोष्टीचं म्हणावं तसं डिडक्शन मिळत नाही, तर त्याच्यामध्ये काही होऊ शकेल का. तर याबद्दल एक उत्सुकता नेहमीप्रमाणेच असते. परंतु या गव्हर्नमेंटचं जर का तुम्ही सरकारचं ऑब्झर्व केलं तर त्यांनी गेल्या वर्षीच टॅक्सचं जे लिमिट आहे ते 12 लाखापर्यंत वाढवून दिलेलं आहे. म्हणजे 12 लाखापर्यंतचा जो टॅक्स येतो त्याला 87A अंडर रिबेट दिला आहे आणि त्यामुळे 12 लाखापर्यंत म्हणजे दर महिना साधारण 1 लाख रुपये उत्पन्न हे करमाफ ऑलरेडी केलेलं आहे. त्याचबरोबर TDSमध्ये सुद्धा सिनियर सिटीजन जे लोक आहेत त्यांना 1 लाखापर्यंतचं सूट दिलेली आहे. 1 लाखाच्या वरतीच फक्त TDS कट होतो. त्यामुळे यावर्षी तरी आत्ता सर्वसामान्यांना काही मिळेल फारसं असं काही वाटत तरी नाही आहे. आणि तसंही बघाल तर एक मनुष्य स्वभाव असतो की ज्याच्यामध्ये त्याला जेवढं देऊ त्याच्यापेक्षा जास्तच नेहमी अपेक्षित असतं. त्यामुळे अपेक्षा असणं चुकीचं नाही, पण ज्या वेळेला अर्थमंत्री म्हणून आपण विचार करतो आणि देश ज्या वेळेला चालवायचा असतो त्यावेळेला आपण किती गोष्टींसाठी कॉम्प्रोमाइज करू शकतो आणि किती गोष्टी समोर ऑफर करू शकतो यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. तर या बॅकग्राऊंडवरती सर्वसामान्यांना आजच्या बजेटमधून काही मिळालं तर तो बोनसच असणार आहे. परंतु ऑलरेडी गेल्या वर्षी सफिशियंट केला असल्यामुळे तशी एक सामान्य जनता जी आहे ती हॅपी आहे. पण स्टँडर्ड डिडक्शनमध्ये मात्र लोक अपेक्षा करत आहेत की त्याच्यामध्ये वाढ होणं अपेक्षित आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की लास्ट इयरला जर का पाहिलं असेल तर बजेट मार्च 2025ला पास झालं गेल्या वर्षीचं, आणि त्यामध्ये ते एक इंट्रोडक्शन टू द न्यू इन्कम टॅक्स ॲक्ट 2025 होता असं आपण म्हणू शकू. तर ह्या बॅकग्राऊंडवरती
त्यांनी जी काही इंट्रोडक्टरी पावलं गेल्या बजेटमध्ये उचललेत त्याचं पूर्ण स्वरूप हे आता नवीन इन्कम टॅक्स ॲक्टमध्ये आपल्याला या बजेटमध्ये बघायला मिळेल. नवीन काय ॲक्टमध्ये प्रोव्हिजन्स येत आहेत, नवीन काय सेक्शन्स ॲड केले जात आहेत हे त्याच्यामध्ये येईल रादर अशी शक्यता आहे. त्यामुळे यावर्षीचं बजेट हे फार महत्त्वाचं आहे, कारण नवीन इन्कम टॅक्स ॲक्ट हा 1 एप्रिल 2026 पासून अंमलात येतो आहे आणि हे बजेट त्या दृष्टिकोनातून आपलं फार महत्त्वाचं असेल. बरं, लिमय सर, आणखीन एक यालाच धरून दुसरा प्रश्न, कारण आपण सुरुवातच केली सर्वसामान्यांना काय किंवा काय अपेक्षा असू शकतात, काय मिळेल याने. तर महागाई हा जो मुद्दा आहे हा पाठोपाठच त्याच्या येतोय की महागाईवर नियंत्रण मिळवणं किंवा कशा पद्धतीची सध्या स्थिती आहे किंवा काय कसरत करावी लागू शकते किंवा खरंच त्यासाठी कोणत्या मोठ्या तरतुदी आता आपल्याला नजरेच्या टप्प्यात दिसू शकतात? महागाईच्या बाबतीमध्ये म्हणाल तर मी आता मगाशी म्हटलं त्याप्रमाणे याचा विचार मला वाटतं गेल्या वर्षीच्या बजेटमध्ये त्यांनी केलेला होता. त्यांनी 1 लाखापर्यंत जर इन्कम टॅक्सच येणार नाही अशी प्रोव्हिजन केली आहे, तर सामान्य माणसाचा खर्च आज 1 लाखामध्ये नक्की चालू शकतो. म्हणजे अगदी आज त्याचं घर जरी नवीन घेतलं असेल तर त्याचा येणारा हप्ता आणि त्याच्यासाठी जे काही बाकीचे आपलं घर चालवण्याकरता जो खर्च येतो त्याची काळजी गेल्या वर्षी घेतलेली आहे. त्यामुळे यावेळेला निर्मला सीतारामन मॅडम ज्या आहेत त्या आपल्याला डायरेक्टली असं 87A अंडर म्हणा किंवा टॅक्सचं लिमिट वाढवण्याची शक्यता फार कमी दिसते. शक्यता एक होऊ शकते की ओल्ड स्कीम कदाचित डिसकंटिन्यू होऊ शकेल, कारण यावर्षीचं पर्सेंटेज जे आहे न्यू स्कीममध्ये रिटर्न भरण्याचं ते प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे आणि लोकांनी ओल्ड स्कीमला जास्त पसंती न देता न्यू स्कीमला दिलेली आहे. त्यामुळे जर का महागाई आटोक्यात आणायची असेल तर लोकांच्या हातामध्ये पैसा जास्त देणंही अपेक्षित आहे आणि त्या बॅकग्राऊंडवरतीच जर का काही घोषणा डिक्लेअर झाल्या